नमस्कार, मी आरजेटिया चेंज मेकर्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्यासोबत आहेत मॅनेजिंग पार्टनर ऑफ मालवी ग्रुप विवेक मालवी सर। नमस्कार सर। नमस्कार सर, सगळ्यात आधी तर मला हे जाणून घ्यायला आवडेल की या प्रवासाची सुरुवात कशी झाली। प्रवासाची सुरुवात म्हणजे मी लहान असताना साधारण 10-11 वर्षाचा असेल मी, तेव्हा माझ्या घरासमोर एक साईट चालू होती। ती बघून मला तेव्हापासून इन्स्पिरेशन आलं की आपण या फील्डमध्ये बिझनेस करायला पाहिजे किंवा आपल्याला हे आवडतंय असं। मग तेव्हापासून मी माझ्या मनात असं पक्क ठेवलं होतं की आपल्याला याच क्षेत्रामध्ये जायचं। तेव्हा लहान असताना याला सिव्हिल इंजिनियर, आर्किटेक्ट काय म्हणतात हे काही कळत नव्हतं, पण या क्षेत्रात जायचं असं तेव्हापासून पक्क होतं। 10-11 वर्षाचा होतो तेव्हापासून। सर, जेव्हा तुम्ही बिझनेस सुरू केला तेव्हा तो स्टार्टअपच होता, सो तुमच्यासाठी बरेच प्रॉब्लेम्स असतील, त्यांना तुम्ही ओव्हरकम कसं केलं। हो, सुरुवातीला माझा काही ट्रॅडिशनल बिझनेस नव्हता की माझ्या फॅमिलीकडनं मला आलेला। मी स्वतः नवीन सेट केला होता, त्याच्यामुळे मला सुरुवातीला नवीन कामं पटकन मिळत नव्हती, सगळी छोटी छोटीच कामं मिळायची। तेव्हा मग माझ्या क्वालिटी मी सोडली नाही कधीच, चांगल्या क्वालिटीचं काम केलं, सगळ्यांशी व्यवहार चांगले ठेवले, त्याच्यामुळे माझ्याकडे कस्टमर ऑटोमॅटिक रिपीटेडली आले आणि आता 27 वर्षाच्या प्रवासामध्ये चांगल्यापैकी कस्टमर बेस तयार झालेला आहे माझा। सर, मालवी ग्रुपची टॅगलाईनच आहे सोन्यासारखं घर तुमच्यासाठी, तर हे सगळ्या ग्राहकांसाठी ही टॅगलाईन जस्टिफाय कशी होते। आम्ही आमच्या बांधकामाच्या प्रत्येक स्टेजवर फ्लॅट, बिल्डिंग्स जे काही असेल त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक स्टेजला क्वालिटी चेक ठेवतो आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये। त्याच्यामुळे ते कस्टमरला कायम पीस ऑफ माइंड देण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो आणि तो 100% आम्ही पीस ऑफ माइंड डिलिव्हर करतो। त्याच्यामुळे आमच्याकडे रिपीटेड कस्टमर येत असतात आणि बऱ्याचशा प्रोजेक्टवर, ऑलमोस्ट सगळ्याच प्रोजेक्टवर ॲडव्हान्स बुकिंग होतं आमच्याकडे। सर, मालवी ग्रुपचे बरेच प्रोजेक्ट सुरू आहेत, पण नवीन प्रोजेक्ट, अपकमिंग प्रोजेक्ट्स काय। हो, नवीन आता नाशिकमध्ये म्हणायला गेलं तर पाईपलाईन रोडला प्रोजेक्ट आहे, एक नवीन लॉन्च आमचं नवशा गणपती जवळ आहे आणि पुण्यातही लवकरच आमचे 2 प्रोजेक्ट चालू होत आहेत। त्याच्यामध्ये एक पूर्ण कमर्शियल बिल्डिंग आहे आणि एक रेसिडेन्शियल पण बिल्डिंग आहे आणि पुण्यातल्या एकदम टॉप लोकेशनला चालू होत आहेत आमचे प्रोजेक्ट। सर, मालवी ग्रुपच्या अंतर्गत आपण कोणती कोणती कामं अजून करतो। मालवी ग्रुपच्या अंतर्गत आम्ही एक तर बिल्डरशिप आहे, तर बिल्डरशिप हा एक प्रकार झाला आहे आणि आम्ही अनेक वर्षापासून कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टच्या पण फील्डमध्ये आहे। तर त्याच्यामध्ये आम्ही फार्म हाऊस कन्स्ट्रक्शन, इंडस्ट्रीयल बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन, टर्नकी इंटेरियर्स, बंगलो कन्स्ट्रक्शन अशाही प्रकारची सगळी कामं करत असतो आणि त्याच्यामधून आमच्याकडे रिपीटेड कस्टमर येत राहतात चांगल्या क्वालिटीचे आणि व्यवस्थित काम चालू आहे। आणि नाशिकमधले नामांकित आर्किटेक्ट आहेत बऱ्यापैकी, त्यातले नाशिकचे एकदम वेल नोन आर्किटेक्ट आहेत धनंजय शिंदे सर, त्यांच्याबरोबर पण मी काम करत असतो। त्यांच्या प्रोजेक्टचं मी एक्झिक्युशनचं आणि कॉन्ट्रॅक्टवर काम करत असतो, त्यामुळे माझ्या क्वालिटीला आणि सरांच्या डिझाईनमुळे मला खूप चांगलं एक्सपोजर मिळत असतं। सर, इतकी वर्ष झाले तुम्ही या व्यवसायामध्ये आहात आणि आताची जनरेशन जी आहे ती रिस्क घ्यायला खूप घाबरते, सो एका वेळी तुम्ही पण रिस्क घेतली होती, सो आमच्या जनरेशनसाठी तुम्ही तुमच्या विजडम मधून काही मेसेज देऊ शकाल। 100% प्रत्येकाने आपली क्वालिटी ही सोडायला नको। आपण बेस्ट क्वालिटीचं आपल्याकडनं 100% दिलं तर आपल्यावर लोक विश्वास ठेवतात आणि एक छान आयडिया घेऊन आणि एक चांगली क्वालिटी आपल्याबरोबर ठेवून प्रत्येक कामात तुम्ही जर सचोटी ठेवली आणि क्वालिटीला जर कधी सोडलं नाही तर तुमच्याबरोबर कस्टमर ऑटोमॅटिक तुमच्याबरोबर असतो आणि कामात कधी अडचण येत नाही आणि पैशाची अडचण त्याच्यामुळे ऑटोमॅटिक येत नाही। काम करण्यासाठी पैसे लागत नाही, एक आयडिया लागते आणि ट्रान्सपरन्सी लागते आणि क्वालिटी ठेवायला लागते। तुम्हाला ती ठेवली